नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे 24 तारीख आणि सकाळपासून विद्यार्थी फायनल मेरिट लिस्ट LLB 3 इयर कॅप राऊंड फर्स्ट साठी त्याची वाट पाहत होते आणि ती फायनल मेरिट लिस्ट आता फायनली पब्लिश झालेली आहे आणि याच्यामध्ये मी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे 11,000 विद्यार्थी हे अपात्र झालेले आहेत आणि 52 ते 53,000 विद्यार्थ्यांपैकी फक्त 43,000 विद्यार्थी हे पात्र आहेत. मग तुमचा समावेश पात्र विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आहे की अपात्र विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आहे? तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे का? आणि ही फायनल मेरिट लिस्ट कशाप्रकारे चेक करायची? आपलं नाव त्या लिस्टमध्ये कसं शोधायचं? याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, चॅनलची मेंबरशिप घ्या. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल LLB 3 इयर्स ऍडमिशन 26-27 राउंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड. प्लीज चेक द मेरिट लिस्ट टॅब. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे काही लिस्ट आपल्याला दिलेल्या आहेत. राउंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट MS not considered in final merit list राउंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट OMS आणि राउंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट एक्स सर्व्हिसमन. आणि मी पाठीमागचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, अगदी मी परवाच्या दिवशीच हा पब्लिश केलेला होता की जवळपास 11,000 विद्यार्थी हे या फर्स्ट कॅप राऊंड पासून वंचित राहणार आहेत, अपात्र होणार आहेत आणि त्यांना ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही. आणि या 11,000 विद्यार्थ्यांची यादी नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मग ही फायनल मेरिट लिस्ट कशा प्रकारे चेक करायची, आपलं नाव आहे की नाही कशा प्रकारे चेक करायचं हे आपण सुरुवातीपासून पाहून घेऊयात. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथं फक्त सीईटी सेल असं टाइप करून सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल हा पहिलाच तुम्हाला एक वेबसाईट दिसेल. त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेली आहे. ती लिंक कॉपी करून तुम्ही गुगल सर्च मध्ये सर्च करू शकता. तुमच्या समोर अशा प्रकारचं होम पेज येईल. या पेजवर आल्यानंतर आपल्याला जायचं आहे ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 वरती. इथं आल्यानंतर तुम्हाला जायचं आहे LLB 3 इयर्स मध्ये. तर मित्रांनो, इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील आणि इथं तुम्ही पाहत असाल की राउंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड. प्लीज चेक द मेरिट लिस्ट टॅब. आता इथे जर तुम्ही आला तर तुम्हाला इथं कुठेही ते फायनल मेरिट लिस्ट दिसत नाहीये. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय की इथं मेरिट लिस्ट नावाचा पर्याय आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर मग तुमच्या समोर हे ऑप्शन्स ओपन होतील. आता इथं राउंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट MS म्हणजेच जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेटचे रहिवासी आहे, ज्यांच्याकडे डोमासाईल आहे, ज्यांचं शिक्षण याच्यामध्ये झालेलं आहे आणि ज्यांचा फॉर्म भरत असताना महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून ज्यांनी भरलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांची लिस्ट याच्यामध्ये असणार आहे. आणि असे जवळपास 41,250 विद्यार्थी हे कॅपचा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी, कॅप राउंड फर्स्टचा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल झालेले आहेत. नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये जवळपास 11,020 विद्यार्थी आहेत ज्यांचा समावेश कॅप राउंड 1 मध्ये झालेला नाही. म्हणजेच असे विद्यार्थी या ठिकाणी अपात्र झालेले आहेत. राउंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट OMS जे महाराष्ट्राच्या बाहेरचे रहिवासी आहेत, गुजरात, कर्नाटक वगैरे, त्यांची इथं लिस्ट आहे आणि असे 1,677 विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत. आणि एक्स सर्व्हिसमनची एक वेगळी लिस्ट लागलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त 63 विद्यार्थी आहेत. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमन असाल, त्या कॅटेगरीमधून अप्लाय केला असेल, तर तुम्ही या मेरिट लिस्टमध्ये चेक करायचं आहे. OMS चे विद्यार्थी यामध्ये चेक करतील. आणि आता आपण पाहूया की महाराष्ट्र स्टेट ज्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे होतं, त्यांची कॅटेगरी महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून ज्यांनी अप्लाय केलंय त्यांनी या लिस्टमध्ये क्लिक करायचं आहे. तर मी ही लिस्ट ओपन करून घेतोय. मग आता इथं कशा प्रकारे आपलं नाव चेक करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतोय. ही खूप मोठी लिस्ट आहे मित्रांनो. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर जवळपास भरपूर पेजेस या ठिकाणी आहेत. 2636 पेजेस आहेत आणि शेवटचा आकडा तुम्ही जर इथं पाहत असाल तर 41,250 विद्यार्थी या ठिकाणी यांची लिस्ट इथं आहे. म्हणजे असे विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत. मग ही लिस्ट पाहत असताना आपल्याला काय चेक करायचं आहे, तर पहिलं तर आपलं नाव याच्यामध्ये सर्च करायचं आहे. सर्च करण्यासाठी तुम्हाला कंट्रोल आणि F दाबायचं आहे. जर तुम्ही पीसी वरती वगैरे करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचा सर्च बॉक्स कंट्रोल F दाबल्यानंतर येईल
आणि इथं तुमचं नाव वगैरे सर्च करू नका. तर तुमचा ॲप्लिकेशन आयडी जो असतो, तो ॲप्लिकेशन आयडी याच्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. आता एक रँडमली मी ॲप्लिकेशन आयडी कुठून तरी कॉपी पेस्ट करतोय आणि तुम्हाला सर्च करून दाखवतोय. आता सीरियल नंबरमध्ये या विद्यार्थ्याचा 31,694 नंबर आहे आणि मी तो फक्त या ठिकाणी सर्च करतोय आणि मी येतोय आता फर्स्ट पेजवरती. म्हणजे आता हा नंबर कुठे आहे काय मला माहिती नाही. तसंच तुमचा नंबर काय करा, की या ठिकाणी सर्चमध्ये टाका आणि त्यानंतर एंटरचं बटन दाबा. तुम्हाला ऑटोमॅटिक पहा तुमचा नंबर कुठे असेल, तर या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिक विथिन 1 सेकंड घेऊन गेलेला आहे. विद्यार्थी म्हणतात, की "सर माझा नंबर या ठिकाणी नाहीये, माझं नावच नाहीये." तर सोपी पद्धत आहे, की तुमचा हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही जेव्हा हा फॉर्म भरलेला असेल, तेव्हा आलेला आहे किंवा तुमच्या मेलला किंवा WhatsAppला तो मेसेज देखील आलेला आहे. एल पासून तो नंबर तुमचा सुरू होतो. तो इथे टाकून तुम्ही सर्च केला तर तुमचं नाव येईल. मग आता एकदा का नाव आलं, परत एकदा काय करा, की सेफ साइड म्हणून आता तशी काही गरज नाहीये. परंतु सेफ साइड म्हणून तुमचं नाव बरोबर आहे का? जेंडर बरोबर आहे का? डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का? कॅटेगरी कुठली आहे? या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी चेक करून घ्यायच्या आहेत आणि जर का तुमचं नाव या फायनल मेरिट लिस्टमध्ये आलेलं असेल, तर तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. हे झालं महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटचं. आता इथं नॉट कन्सिडर्डमध्ये पाहिलं तुम्ही, तर या ठिकाणी नॉट कन्सिडर्डची लिस्ट देखील या ठिकाणी ओपन झालेली आहे. तर इथं बघा आता आता या ठिकाणी रिझन पुढे दिलेला आहे. ॲप्लिकेशन इन्कम्प्लीट क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, की क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी बऱ्याचशा लोकांशी येते. त्यामुळं तुम्हाला काय करायचं, की तुमच्या कॉलेजकडून तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. व्यवस्थित कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवा. त्याचा मी परत एकदा रिपीट व्हिडिओ सुरुवातीला आपल्या चॅनलला व्हिडिओ होता. परंतु यावर्षी नवीन व्हिडिओ मी बनवलेला होता. 2 पद्धतीनं तुम्हाला हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवता येतं. घरच्या घरी कसं बनवायचं आणि शक्य नसेल तर कॉलेजमधून कसं बनवायचं, त्याचा फॉर्मॅट देखील या ठिकाणी मी दिलेला होता. तर मित्रांनो, तरी देखील काही विद्यार्थ्यांना ते जमलेलं नाहीये आणि मग क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी याच्यामुळं त्यांचा फॉर्म हा या ठिकाणी रिजेक्ट झालाय किंवा फर्स्ट कॅप राउंडसाठी कन्सिडर केलेला नाहीये. आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पाहिलात, तर एक तर ॲप्लिकेशन इन्कम्प्लीट काही विद्यार्थ्यांना लक्षातच नाही, की त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलं आणि परत ते सोडून दिलं. आणि बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी ह्या रिमार्कमुळं त्यांना या ठिकाणी या लिस्टमधून वगळलेलं आहे. तर असे भरपूर विद्यार्थी आणि तुम्ही जर फायनल आकडा पाहिलात 11,060 विद्यार्थी याच्यामधून बाद झालेले आहेत आणि पाठीमागचाच तुम्ही माझा व्हिडिओ बघा. मी ही लिस्ट पब्लिश होण्या अगोदरच हा आकडा जाहीर केला होता, की 11,000 विद्यार्थी या फायनल मेरिट लिस्टमधून बाद होणार आहेत आणि ते सध्या झालेलं आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा फॉर्म व्यवस्थित केलेला नाहीये, डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीयेत. आपल्या चॅनलवरून विद्यार्थ्यांना भरपूर हेल्प केली जाते. वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं. पाठीमागच्या 4 ते 5 वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रॉपर गाईडन्स आपल्या चॅनलवरून आपण करत असतो. शक्य झाल्यास काही विद्यार्थ्यांचे लॉगिन आयडी, पासवर्ड घेऊन देखील त्यांच्या क्वेरी आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत. त्यासाठी मला तुम्ही Telegramला स्क्रीनशॉट टाका. तुमचा लॉगिन आयडी, पासवर्ड देऊ शकता. जी शक्य मदत होईल तेवढी मी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ही लिस्ट चेक करायची आहे. तुमचं नाव जर या ठिकाणी नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये असेल, तर तुम्हाला कॅप राउंड 1 मध्ये ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही. ज्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे, मग ते ओ-एम-एसमध्ये असेल किंवा एक्स सर्व्हिसमनमध्ये असेल, त्यांना ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. हे ऑप्शन फॉर्म जसं भरायला सुरू होतील, चॅनलला आपल्या व्हिडिओ बनवला जाईल. कशाप्रकारे तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे, कुठल्या चुका टाळायच्या आहेत, रेफरन्स कसे द्यायचे आहेत, याची ए टू झेड माहिती डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरून भेटत राहील. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला पर्सनल हेल्प हवी असेल तर चॅनलची मेंबरशिप घ्या. जी चॅनलची मेंबरशिप घेतील त्या विद्यार्थ्यांना आपण पर्सनली गाईडन्स देखील करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.